छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारक उभारणीच्या कामाचं भूमिपूजन शनिवारी मुंबईत होणार आहे। त्यासाठी परभणी जिल्ह्यातील नद्यांचे जल आणि विविध तीर्थक्षेत्र परिसरातील माती स्मारक भूमिपूजनाला पाठवण्यात येणार आहे। याच कलशांची परभणीत भाजपकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली। परभणी शहरातील शिवाजी चौकातून या कलशांच्या मिरवणुकीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी या मिरवणुकीचा समारोप झाला, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा, कैलासवासी गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम यांची आठवण म्हणून गोंधळ पथक, फेटेधारी मावळे, शाळकरी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर यावेळी मिरवणुकीचे आयोजक तथा भाजप महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी हे कळस आज सायंकाळी मुंबईला पाठवण्यात येणार असून परभणीकरांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावं असे आवाहनही केले आहे। मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं मोठं भव्य असं स्मारक, ज्याची वचनपूर्ती निवडणुकीच्या निमित्तानं दिलेली होती की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं भव्य असं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उभं करणार आहोत। त्यानिमित्तानं आज ती वचनपूर्ती होत असून उद्याच्या 24 तारखेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे मुंबई या ठिकाणी। तसेच परभणी या ठिकाणाहून आपल्या जिल्ह्यातील जी नदी आहे गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा तसेच त्रिधारा देवस्थान या ठिकाणावरचं जल, तसंच धार्मिक स्थळावरील दत्तधाम असो, हे गुंज देवस्थान, चिंतामणी महाराज, पारदेश्वर मंदिर या ठिकाणचं स्वामी समर्थ मंदिर, ह्या सर्व ठिकाणावरून हे जल आणि माती या ठिकाणची पवित्र अशी माती या ठिकाणची घेऊन आज हे रथ मुंबईकडे रवाना होत आहे। त्यानिमित्ताने ही भव्य अशी मिरवणूक भारतीय जनता पार्टीतील सर्व कार्यकर्ते तसंच शिवप्रेमी यांनी मिळून ही काढलेली आहे। त्यानिमित्तानं आज या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप होत आहे आणि ह्या ठिकाणाहून रथ रवाना होत आहेत।